उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने रविवारी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआड बैठकीमध्ये शिंदेंनी ऑपरेशन टायगरबाबत जी काही चर्चा सुरू आहे त्याची माहिती शहांना दिल्याचेही समजते। विशेष म्हणजे अत्यंत गुप्त दौऱ्यात शिंदेंसोबत राज्यातील एक मोठे शिक्षण सम्राट आणि माजी मंत्री उपस्थित असल्याची माहिती। काही काळापासून या बड्या नेत्याचे आणि शिंदेंचे संबंध कमालीचे ताणले होते। मात्र त्यांनी अचानक शिंदेंसोबत दिल्ली गाठल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय। तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या दिल्ली वारीबाबत निर्माण झालेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले। आपण एनडीएचे घटक पक्ष आहोत, दिल्लीत गेल्यानंतर एनडीएच्या नेत्यांना भेटणं अत्यंत स्वाभाविक आहे असं वक्तव्य शिंदेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये केले। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। विधान परिषदेच्या जागा वाटपावरून शिंदे नाराज असल्यानं त्यांनी दिल्ली गाठल्याचं बोललं जात होतं। यावरून त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय। दिल्ली दौऱ्यावर शिंदेंनी स्पष्टीकरण दिलेले आहे। आपण एनडीएचे घटक पक्ष आहोत, त्यामुळे जर दिल्लीत जातोय तर एनडीएच्या नेत्यांना भेटणं त्यात गैर काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। अनौपचारिक गप्पांमध्ये शिंदेंनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। दिल्ली दौऱ्यादरम्यान रविवारी त्यांनी अमित शहांची भेट घेतली आणि यावेळेला महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली। मात्र यावरूनच विविध राजकीय चर्चांना उधाण आले।